दिल्लीमध्ये महायुतीची महत्त्वाची बैठक। महायुतीच्या जागा वाटपाबाबत बैठकीमध्ये अंतिम निर्णय होण्याची शक्यता। बैठकीला एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, बावनकुळे राहणार उपस्थित। दक्षिण मुंबई लोकसभेवरून शिवसेना भाजप आमने सामने। दक्षिण मुंबईची जागा भाजपसाठी सोडण्याचा आग्रह, शिवसेनेकडून मात्र जागा सोडण्यास नकार। राष्ट्रवादीकडून नाना पाटेकरांना ऑफर, अमोल कोल्हेंसमोर तगडा उमेदवार उभा करण्यासाठी राष्ट्रवादीकडून नानांना विचारणा, मात्र नानांनी ऑफर नाकारल्याची सूत्रांची माहिती। महिला दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींची ट्विट करून मोठी भेट। घरगुती वापराचा गॅस सिलेंडरचे दर 100 रुपयांनी कमी। इलेक्शन आला आहे, अनेक जुमले बघायला लागतील। 100 रुपये कमी करून काय होणार, 400 रुपयाला द्या। सुप्रिया सुळेंची मोदींवर टीका। महाराष्ट्र भाजपचं ट्विट करत संजय राऊतांना उत्तर, नितीन गडकरींचे कर्तृत्व मोठं। घरघडी असलेल्या राऊतांनी चिंता करू नये, बावनकुळेंवर केलेल्या टीकेला भाजपचं प्रत्युत्तर। काँग्रेस लढवणार लोकसभेच्या 543 जागांपैकी 300 जागा। राहुल गांधी यांचा नवा मंत्र, अधिकाधिक पक्षांसोबत युती आणि त्यांना अधिक जागा सोडण्याचे काँग्रेसचं धोरण। मनसेचा 18वा वर्धापन दिन नाशिकमध्ये होणार साजरा। अमित ठाकरेंच्या हस्ते काळाराम मंदिरामध्ये पूजा, तर राज ठाकरेंच्या हस्ते महाआरती संपन्न। सुप्रिया सुळेंनी घेतलं धारेश्वर मंदिरामध्ये दर्शन। आज महिला दिवस साजरा करा, पण 365 दिवस माणुसकीचा दिवस म्हणून साजरा करा, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। शरद पवार बारामती मतदारसंघाच्या दौऱ्यावर, मतदारसंघातील अनेक कार्यक्रमांना लावणार हजेरी। उद्या भोर तालुक्यामध्ये शेतकरी मेळाव्याला लावणार हजेरी। मी शिवसेनेच्या तिकिटावरती निवडणूक लढवणार, खासदार बारणेंचं स्पष्टीकरण, तर विरोधकांकडून गैरसमज पसरवण्याचं काम केलं जातंय, बारणेंचा आरोप। दिघ्यात शिंदे ठाकरे गटाची दिलजमाई, दोन्ही गटाच्या पदाधिकाऱ्यांनी संयुक्तपणे केलं ऐरोली कळवा एलिव्हेटर मार्गातील भुयारी मार्गाचं उद्घाटन। दोन्ही गट एकत्र आल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण। लोकसभा निवडणुकीसाठी पुणे जिल्हा प्रशासनाच्या जय्यत तयारीला सुरुवात। 4 लोकसभा मतदारसंघात 8213 मतदान केंद्रांवरती असणार 70,000 कर्मचारी तैनात। कोकणातील गावं सिडकोकडे सोपवण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा, उद्योगमंत्री उदय सामंतांची मागणी। अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयावरती शेकडो आंबेडकरी अनुयायांचं रात्रभर ठिय्या आंदोलन। प्रवेशद्वाराच्या मागणीसाठी, आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी गावकऱ्यांचा गाव सडत लॉंग मार्च। मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांना न्यायालयामध्ये हजर राहण्याचे आदेश। न्यायालयीन आदेशाचं पालन केलं नसल्याचं सांगत 19 मार्चला हजर राहण्याचे आदेश। ठाकरे जनसंवाद यात्रेनिमित्त धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावरती, उद्धव ठाकरेंच्या कळंभूम इथे जाहीर सभा। मुंबईत आरोग्य आपल्या दारी मोहीम एप्रिलपासून, मोहिमेमधून करण्यात येणार घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी। मोहिमेतून देणार रुग्णालयामध्ये मोफत औषधं। झारखंडमध्ये सुरू झाली विधवा पुनर्विवाह योजना। झारखंडमध्ये पुनर्विवाह करण्यासाठी विधवांना मिळणार 2 लाख रुपये। विधवांच्या पुनर्विवाहासाठी चंपाई सोरेन सरकारची योजना। हिंगोलीत सेनगाव तालुक्यामध्ये जेवणातून 20 जणांना विषबाधा, उपवासाची भगर खाल्ल्यामुळे विषबाधा। नागरिकांना मळमळ, चक्कर, उलट्यांचा त्रास। रायगडमध्ये शिवराज्याभिषेक सोहळ्याची साकारली विश्वविक्रमी रांगोळी। 3 एकर जागेवरती 40 टन रांगोळीचा वापर। 100हून अधिक कलाकारांनी अवघ्या 72 तासात केला विक्रम। महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वर गजबजलं, भाविकांची तुफान गर्दी। मंदिरात दर्शनासाठी 3 किलोमीटर पर्यंत रांगा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।